नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्ड यूट्यूब चॅनलवर. तर तुमच्यासाठी अजून एक नवीन भरतीची जाहिरात घेऊन आलेलो आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणती भरतीची जाहिरात आहे ते पण दाखवणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला फॉर्म कसा भरायचा तेही तुम्हाला इथे दाखवणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि सगळी प्रोसेस समजून घ्यायची आहे. तर चला जास्त वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओकडे वळूया. तर इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, त्यामुळे तुम्हाला समजलंच असेल की आजची भरती ही कशा रिलेटेड आहे. तर इथे बघा, होमगार्ड महाराष्ट्र म्हणजेच होमगार्ड या पदांची आता भरती निघाली आहे. तर ती कुठे कुठे निघाली ही सगळी डिटेल आपण आता बघणारच आहोत. तर तुम्हाला काय करायचं आहे, ती डिटेल बघायची असेल तुम्हाला स्वतःहून, तर त्यासाठी तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारी लिंक, त्या लिंकवर क्लिक करायचं आहे. तिथून तुम्ही ती PDF ओपन करून तुम्ही ती वाचून घ्यायची आहे. इथे बघा, होमगार्ड नोंदणी 2024 जाहिरात, जिल्हानिहाय माहितीपत्रक जाहिरातीकरता खालील लिंकवर क्लिक करा. या इथे तुम्हाला लिंक दिलेला आहे. इथे बघा कॉलम दिला आहे. या कॉलममध्ये तुम्हाला जिल्हे दिलेले, कोणत्या जिल्ह्यांमध्ये होमगार्डची भरती निघाली आणि इथे अर्ज भरण्याचा कालावधी दिलेला आहे. आता इथे सगळ्या जिल्ह्यांचं 25 तारीख दिलेली, फक्त सातारा जिल्ह्याची इथे 15 तारीख तुम्हाला दिसते, म्हणजे सातारा जिल्ह्याची नोंदणी सुरू झालेली. त्यानंतर इथे तुम्हाला जिल्हानिहाय अर्ज भरण्यासाठी आवश्यक माहिती, म्हणजे तुम्हाला इथे PDF दिलेली माहितीची, ती तुम्ही बघून घ्यायची. हीच आपण आता इथे बघणार आहोत या व्हिडिओत. तर आपण आता सगळ्यात पहिल्या जिल्ह्याची बघूया, सातारा जिल्ह्याची. तर हे बघा, अशी PDF तुमच्या पुढे ओपन होईल. सातारा जिल्हा होमगार्ड नोंदणी 2024, इथे तुम्हाला असं टायटल दिसेल. त्यानंतर होमगार्ड संघटना माहितीपत्रक, इथे तुम्हाला सगळी माहिती दिसून जाईल. तर इथे आल्यावर तुम्हाला होमगार्डचे सदस्यत्व काय इथे पूर्ण तुम्हाला दिलेलं आहे. हे या ओळींमध्ये हे तुम्ही वाचून घ्यायचं आहे. जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर या सगळ्या गोष्टी तुम्ही नीट वाचून घ्यायचं, कारण होमगार्ड म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे जर तुम्ही हा फॉर्म भरत असाल तर. त्यानंतर इथे खाली आल्यावर होमगार्ड सदस्यांचे कर्तव्य, म्हणजे तुमचं काम काय असणार आहे, कर्तव्य काय असणार आहे, ते इथे तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर इथे होमगार्डना देयक भत्ते, म्हणजेच होमगार्ड तुम्ही झाल्यावर तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचा भत्ता देण्यात येईल ते सगळी डिटेल इथे दिलेली तुम्हाला. त्यानंतर शास्ती, ही पण डिटेल तुम्हाला इथे दिलेली, हे तुम्ही बघून घ्यायची. त्यानंतर होमगार्ड नोंदणी, होमगार्ड नोंदणी करता तुम्हाला कोणतेही शुल्क आकारलं जात नाही असं इथे दिलेलं आहे बघा. त्यामुळे तुम्हाला ही चांगली संधी, तुम्हाला इथे कोणत्या प्रकारची फॉर्म फी नसणार आहे. हा फॉर्म तुम्ही नक्की भरा. त्यानंतर इथे खाली आल्यावर बघा, होमगार्ड सदस्यत्वाचे फायदे, म्हणजे तुम्ही होमगार्ड झाल्यावर तुमचे काय काय फायदे होणार आहे यात इथे दिलेलं आहे. या 5 ओळींमध्ये तुम्ही हे पण वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली आल्यावर इथे तुम्हाला दिसेल होमगार्ड नोंदणी नियम व अटी, म्हणजे तुम्हाला होमगार्ड बनायचं आहे तर तुमच्यात काय काय पात्रता हवी ते सगळं इथे दिलेलं आहे. होमगार्ड पात्रतेचे निकष, सगळ्यात पहिले इथे शैक्षणिक पात्रता म्हणजे 10वी पास. तर होमगार्ड बनण्यासाठी तुम्ही फक्त 10वी पास हवा, तुम्हाला जास्त काही शिक्षण नसलं तरी चालेल. म्हणजे जे विद्यार्थी 10वी पास झालेले त्यांच्यासाठी एक चांगली संधी इथं. त्यानंतर तुमच्यात शारीरिक पात्रता काय पाहिजे ते इथं दिलेलं आहे. इथे बघा, तुम्हाला वय काय पाहिजे तुमचं, तर 20 वर्षे ते 50 वर्षांच्या आत तुमचं वय हवं. त्यानंतर तुमची उंची किती हवी, तर पुरुषांकरता 162 सेमी उंची पाहिजे आणि महिलांकरता 150 सेमी उंची पाहिजे. त्यानंतर इथे छाती, ही पात्रता फक्त पुरुषांकरताच आहे. छाती न फुगवता 76 सेमी पाहिजे आणि फुगवून 5 सेमी जास्त पाहिजे याच्यापेक्षा. त्यानंतर इथे खाली आल्यावर आवश्यक कागदपत्र तुम्हाला इथे दिलेले. त्यासाठी तुमच्याकडे काय पाहिजे, रहिवासी दाखला पाहिजे, तुमच्याकडे आधार कार्ड पाहिजे, मतदान ओळखपत्र म्हणजेच मतदान कार्ड किंवा आधार कार्ड यापैकी काही एक पाहिजे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, म्हणजे तुमचं जे 10वीचं पास नापास सर्टिफिकेट आहे ते पाहिजे. त्यानंतर जन्मदिनांकाचा पुरावा, म्हणजे तुमचं जे 10वीचं शाळा सोडल्याचा दाखला आहे तो असला तरी चालेल. त्यानंतर इथे तांत्रिक अर्हता धारण करीत असल्याचा तत्सम प्रमाणपत्र, म्हणजे तुम्ही ITI वगैरे केलं असेल त्याचं प्रमाणपत्र असेल तरी चालेल. त्यानंतर इथे खाजगी नोकरी करत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र, म्हणजे तुम्ही जर कुठे खाजगी नोकरी करताय, प्रायव्हेट जॉबला आहे, तर तिथलं जे ना हरकत प्रमाणपत्र आहे तेही तुमच्याकडे पाहिजे. त्यानंतर इथे खाली आल्यावर बघा 6वा पॉईंट, 3 महिन्यांच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, म्हणजे तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन झालं पाहिजे. ते 3 महिन्यांच्या आतलंच हवं, त्याच्या आधीचं नाही पाहिजे. त्यानंतर इथे खाली आल्यावर शारीरिक क्षमताची चाचणी, म्हणजे तुमची जी शारीरिक क्षमता होणार आहे, तुमचं जे फिजिकल होणार आहे ते कसं होणार आहे, त्याला किती गुण असतील, काय काय होईल, त्यात ही सगळी डिटेल इथे दिलेली आहे. तुम्ही हे नीट वाचून घ्यायची. जे पुरुष उमेदवार आहे त्यांच्यासाठी इथे डिटेल दिली, जे महिला उमेदवार आहे त्यांच्यासाठी इथे डिटेल दिलेली. हे पूर्ण डिटेल तुम्ही वाचून घ्यायचं. इथे तुमची 1600 मीटर धावणे, म्हणजे तुमची 1600 मीटरची रनिंग होणार आहे, त्याला 20 गुण असतील. महिलांची 800 मीटरची रनिंग होईल, त्याला 25 गुण असतील. तर अशा प्रकारे हे सगळं तुम्ही वाचून घ्यायचं आहे. 5 मिनिट किंवा 10 सेकंद किंवा त्यापेक्षा जर कमी तुम्हाला वेळ लागला तर तुम्हाला 20 गुण भेटतील डायरेक्ट. आणि इकडे महिलांमध्ये 20 मिनिटं 50 सेकंद किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळ लागला तर तुम्हाला डायरेक्ट पूर्ण गुण भेटतील 25. तर अशा प्रकारे किती वेळ लागला किती गुण भेटतील हे तुम्ही वाचून घ्यायचं. त्यानंतर इथे सूचना पण दिली,
धावणे चाचणीमध्ये पात्र होण्याकरता किमान 10 गुण मिळवणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला ही जर फिजिकल क्वालिफाय करायची आहे तर तुम्हाला 6 मिनिटापेक्षा कमीच कालावधी लागला पाहिजे. 6 मिनिटं म्हणजे इथे तुम्हाला 6 मिनिटं 30 सेकंद याच्यापेक्षा कमी पाहिजे. 6 मिनिटं 30 सेकंदाच्या पेक्षा जास्त असला तर तुम्ही याच्यासाठी पात्र नसाल, पुढच्या फेरीसाठी तुम्हाला घेतलं जाणार नाही. तर अशा प्रकारे ही सूचना नीट लक्षात ठेवा. त्यानंतर इथे खाली आल्यावर इथे बघा गोळाफेक. पुरुषांकरता काय नियम आहे ते इथे दिलेले. गोळाफेकीचे अंतर मीटरमध्ये दिलेलं आहे त्यांनी इथं, आणि किती मीटर फेकल्यावर तुम्हाला किती मार्क भेटतील ते इथे दिलेले आहे पूर्ण. त्यानंतर इथे गोळाफेकचे नियम महिलांकरता दिलेले, त्यांनी हे वाचून घ्यायचं. त्यानंतर इथे खाली आल्यावर सूचना दिली आहे, उमेदवाराला जास्तीत जास्त 3 संधी दिल्या जातील व त्यातील अधिकतम अंतर ग्राह्य धरले जाईल. म्हणजे तुम्हाला 3 संधी दिल्या जातील, जे तुमच्या त्या 3 संधींपैकी जे जास्त अंतर आलेलं आहे ते तुमचं ग्राह्य धरलं जाईल, बाकीचे 2 नाही. तर अशा प्रकारे ह्या सूचना तुम्ही वाचून घ्यायच्या आहे. त्यानंतर गोळाफेकमध्ये पात्र होण्याकरता उमेदवारांना किमान 4 गुण मिळवणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला जर गोळाफेकमध्ये पात्र व्हायचं आहे तर तुम्हाला 4 गुणपेक्षा जास्त गुण पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी नाही पाहिजे. त्यानंतर इथे खाली आल्यावर तांत्रिक अर्हता दिलेली तुम्हाला, म्हणजे तुमच्याकडे जर यापैकी काही सर्टिफिकेट असेल तर त्याचे किती गुण धरले जातील ते इथे दिलेले आहे. तर अशा प्रकारे हे तुम्ही वाचून घ्यायचं आहे. शारीरिक क्षमता चाचणी पात्र ठरल्यानंतरच तांत्रिक अर्थांचे गुण विचारात घेतले जातील. म्हणजे आपण जी वरती फिजिकलची डिटेल बघितली, त्या दोघी फिजिकलमध्ये तुम्ही जर पात्र झालात तरच तुमची ही पुढची प्रोसेस होणार आहे, नाहीतर तुमची पुढची प्रोसेस होणार नाही, तुम्ही तिथूनच बाद ठरवले जाणार आहे. त्यानंतर इथे खाली आल्यावर बघा नोंदणी अर्ज भरण्याबाबत सूचना. म्हणजे तुम्हाला इथे नोंदणी कशी करायची ते सांगितलेलं आहे. ते मी तुम्हाला दाखवणारच आहे की तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचे. तुमची इथं दिनांक दिली आहे. आता ही सातारा जिल्ह्याची दिनांक आहे 15/7/2024 ते 31/7/2024 या कालावधीतच हा फॉर्म भरायचा आहे. इथे ही लिंक दिलेली, या लिंकवर जाऊन हा फॉर्म भरायचा आहे. ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तिथे जा तुम्ही आणि तिथून हा फॉर्म भरून घ्या. फॉर्म कसा भरायचा ते तुम्हाला आता दाखवणारच आहे मी. तर आता इथे या सूचना दिलेल्या आहे फॉर्म भरताना, त्या सूचना पण तुम्ही वाचून घ्यायच्या फॉर्म भरताना काय. तर इथे तुम्हाला लाल कलरमध्ये एक सूचना दिलेली हायलाईट करून, तर ती काय आहे, उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल. इतर जिल्ह्यातील अर्ज बाद ठरवले जातील. म्हणजे आता तुम्ही जिथे राहता तुमचा भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्याच पोलीस ठाण्यात हा अर्ज जाणार आहे, त्याच्या बाहेर तुमचा अर्ज जाणार नाही. तुम्हाला बाहेरच्या कोणत्याही जिल्ह्यात अर्ज करता येणार नाही किंवा तुमचा जो भाग आहे त्याच्या बाहेर देखील तुम्हाला अर्ज करता येणार नाही. ही सूचना तुम्ही नीट समजून घ्यायची आहे. म्हणजे हा जो जॉब आहे तुमच्या घराजवळच असणार आहे, कारण जॉब म्हटल्यावर काही मुलांना बाहेर जायचा कंटाळा येतो, त्यासाठी ही एक तुमच्यासाठी चांगली संधी, जवळच्या जवळ जॉब आहे हा. तर अर्ज सबमिट केल्यानंतर प्रिंट फॉर्म तुम्ही काढून ठेवायचा आहे. म्हणजे तुमची जी फॉर्मची प्रिंट आहे ती तुम्ही काढून ठेवायची आणि अर्ज ऑनलाईन भरण्याची अंतिम दिनांक ही 31 तारीख असणार आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. तर अशा प्रकारे या ज्या सूचना आहे या तुम्ही पूर्ण वाचून घ्यायच्या आहे. तुमची निवड कशी केली जाणार आहे त्या सगळ्या सूचना इथे दिल्या, या नीट वाचून घ्या. फॉर्म भरण्याच्या आधी ही PDF नक्की वाचा. त्यानंतर इथे बघा उमेदवारांना नोंदणी करता स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. अशा प्रकारे या ज्या काही छोट्या छोट्या सूचना आहे पण खूप महत्त्वाच्या आहेत त्या नक्की तुम्ही वाचून घ्या. तर आता इथे तुम्हाला प्रत्येक सूचना वाचून दाखवली तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे हे आपण थोडक्यात बघितले. तुम्ही अप्लाय करण्यासाठी हे नीट वाचून घ्या. त्यानंतर इथे बघा अंतिम गुणवत्ता यादी याच संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर इथे खाली आल्यावर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे ते इथे त्यांनी दिलेलं आहे. हा कसा भरायचा हे मी तुम्हाला आता दाखवणारच आहे, तसं तुम्ही तो फॉर्म भरून टाका. तर आता जी अप्लाय लिंक आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे असं पेज ओपन होईल. त्यांनी PDF म्हटलं होतं बघा HG एनरोलमेंट, इथे जायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे बघा तुम्हाला ऑनलाईन एनरोलमेंट फॉर्म ही ऑप्शन दिसत असेल, यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर हा फॉर्म तुमच्या पुढे ओपन होईल. हा फॉर्म तुम्ही भरून घ्यायचा आहे. इथे बघा सातारा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुमचं कोणतं झोन आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे. आपण इथे फॉर एक्झाम्पल हे सिलेक्ट करू. त्यानंतर इथे बघा हे तुमचं पोलीस स्टेशन येतं, औंधचं पोलीस स्टेशन आहे, त्यात तुमचा हा फॉर्म जाणार आहे. त्यानंतर इथे तुम्ही तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे. पहिले आडनाव टाकायचं, मग तुमचं नाव, मग वडिलांचं नाव टाकायचं आहे आणि हा पूर्ण फॉर्म इंग्लिशमधून भरायचा आहे, मराठीतून नाही. त्यानंतर इथे जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. तो टाकून झाल्यानंतर इथे तुमचं एज्युकेशन टाकायचं आहे. त्यानंतर इथे तुमचा परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर इथे तुमचं प्रोफेशन्स भरायचं आहे, तुमचं काय प्रोफेशन्स आहे, तुम्ही जॉब करता, फार्मर आहात असेल, बिझनेसमॅन आहात. त्यानंतर इथे खाली आल्यावर तुम्ही तुमचा ईमेल ID टाकायचा आहे. ईमेल ID टाकून झाल्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. नंतर इथे तुमचे काही टेक्निकल सर्टिफिकेट आहे का असेल तर तुम्ही यापैकी टाकायचं आहे. इथे एक म्हणून काय ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुमची डेट ऑफ बर्थ,
नंतर तुमची इथे हाईट किती ते टाकायचं आहे. तुम्ही होमगार्डमध्ये आधी अप्लाय केलेला असेल किंवा तुम्ही होमगार्ड असाल, आधी होमगार्ड असाल तर ते इथे तुम्ही यस किंवा नो करायचं आहे. त्यानंतर इथे सेव्ह म्हणून तुम्ही पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे हा फॉर्म तुम्ही भरून घ्यायचा आहे. याची प्रिंट काढून ठेवायची, कारण ती प्रिंट तुम्हाला पुढे कामात येणार आहे. तर आता हे होतं सातारा जिल्ह्याचं. तर आता जे बाकीच्या जिल्ह्यांचे ते आपण बघूया. तर इथे बघा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव आणि चंद्रपूर या 4 जिल्ह्यात पण होमगार्डची भरती निघाली. त्यांचा फॉर्म कधी सुरू होणार आहे? 25 तारखेपासून तर तो 14 तारखेपर्यंत असणार आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा फक्त 25 तारखेपासून तर 10 तारखेपर्यंत असणार आहे. तुम्ही त्यावर क्लिक केल्यावर सेम PDF ओपन होईल. थोडीशी जी इन्फॉर्मेशन आहे ती सेम आहे, पण काही इन्फॉर्मेशन वेगळी असू शकते. तरी तुम्ही ज्या जिल्ह्यातून अप्लाय करताय त्या जिल्ह्याची PDF ओपन करून तुम्ही ती वाचून घ्यायची. तर अशा प्रकारे या 5 जिल्ह्यांमध्ये होमगार्डची भरती निघाली. ज्या जिल्ह्यातून तुम्ही असाल त्या जिल्ह्याची PDF तुम्ही बघून घ्या. आणि जे उमेदवार 10वी पास आहे त्यांच्यासाठी चांगली संधी. तर हा फॉर्म नक्की भरून टाका. तर अशा प्रकारे हीच एक भरतीची अपडेट होती तुमच्यासाठी. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि या भरती रिलेटेड तुमच्या काही क्युरी असतील, काही अडचणी असतील त्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि जे पण तुमचे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा.